तर सुरू करूया. आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर पहिला प्रश्न, एक शिक्षक कक्षा में यह देखता है कि कुछ विद्यार्थी बार बार असफल होने के बाद प्रयास करना छोड़ देते हैं। यह स्थिति मुख्यतः किस सिद्धांत से संबंधित है? ऑप्शन ए सामाजिक अधिगम सिद्धांत, ऑप्शन बी अधिगम में प्रेरणा सिद्धांत, ऑप्शन सी सीखी हुई असहायता, ऑप्शन डी रचनावाद. तर मित्रांनो या प्रश्नाचं काय योग्य उत्तर राहू शकते ते आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये 5 सेकंदामध्ये सांगायचं आहे. असे आपण 30 प्रश्न बघणार आहोत मित्रांनो. थोडक्यात सांगतो मित्रांनो, एक आपल्या या व्हिडिओबद्दल आपण 30 प्रश्न घेणार आहोत. 30 पैकी आपल्याला शेवटला 30 पैकी किती स्कोअर आपला येणार आहे ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये ऑप्शन ए बी सी डी जे पण असणार आहे, प्रश्न क्रमांक 1 त्याच्यासमोर डॅश देऊन ABCD आपल्याला टाईप करायचं आहे. जेणेकरून हे करण्यामागे कारण आहे मित्रांनो, जसं की तुम्ही एखादा पेपर सोडवत आहेत असं तुम्हाला वाटेल, तुमची पेपराची प्रॅक्टिस इथून होईल, तुमचा अभ्यास देखील होईल आणि चुकलेला प्रश्न बरोबर कसा येईल हे आपल्याला लक्षात राहील. ह्या गोष्टी सगळ्या या एका व्हिडिओमधून आपण कॅप्चर करून घेणार आहोत मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला बार बार कमेंट करायला सांगतो. आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी सीखी हुई असहायता. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, एक बच्चा तभी बेहतर प्रदर्शन करता है जब उसे तुरंत प्रशंसा मिलती है. यह व्यवहार किस प्रकार के प्रेरक को दर्शाता है? ऑप्शन ए आंतरिक प्रेरणा, ऑप्शन बी बाह्य प्रेरणा, ऑप्शन सी सामाजिक प्रेरणा, ऑप्शन डी संज्ञानात्मक प्रेरणा. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी बाह्य प्रेरणा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3, यदि कोई बच्चा नई समस्या को हल करते समय पुराने अनुभवों का प्रयोग करता है तो यह किस प्रक्रिया को दर्शाता है? ऑप्शन ए समायोजन, ऑप्शन बी आत्मसात, ऑप्शन सी अनुकूलन, ऑप्शन डी पुनर्बलन. तर मित्रांनो या प्रश्नाचं काय योग्य उत्तर राहणार आहे ते सांगायचं आपल्याला. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी आत्मसात. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4, वाइगोस्की के अनुसार बच्चे का संज्ञानात्मक विकास सर्वाधिक किसके माध्यम से होता है? ऑप्शन ए जैविक परिपक्वता, ऑप्शन बी आत्म अनुभव, ऑप्शन सी सामाजिक अंतक्रिया, ऑप्शन डी परीक्षण और त्रुटी. तर मित्रांनो काय असू शकते उत्तर आपल्याला उत्तर द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 4 चालू आहे. जर मित्रांनो ही सिरीज हा व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कृपया करून आपला फीडबॅक द्या. यस म्हणून टाईप करा मित्रांनो, यस म्हणून, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन सी सामाजिक अंतःक्रिया. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. जब शिक्षक बच्चे को संकेत देकर उत्तर तक पहुंचने में सहायता करता है तो इसे क्या कहा जाता है? ऑप्शन ए पुनर्बलन, ऑप्शन बी स्कॅफोल्डिंग, ऑप्शन सी प्रत्यक्ष अधिगम, ऑप्शन डी अभ्यास. मित्रांनो काय असणार आहे 5व्या प्रश्नाचं उत्तर ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी स्कॅफोल्डिंग, कारण सहायता करत आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6, निम्न में से कौन सा गुण बाल्यावस्था की तुलना में किशोरावस्था में अधिक स्पष्ट दिखाई देता है? ऑप्शन ए अनुकरण, ऑप्शन बी भावनात्मक निर्भरता, ऑप्शन सी अमूर्त चिंतन, ऑप्शन डी मोटर कौशल. प्रश्न क्रमांक 6 चालू आहे मित्रांनो, उत्तर द्यायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी अमूर्त चिंतन. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7, यदि कोई छात्र अपने सहपाठी को देखकर नया व्यवहार सीखता है तो यह किस अधिगम सिद्धांत का उदाहरण है? ऑप्शन ए व्यवहारवाद, ऑप्शन बी संज्ञानात्मक अधिगम, ऑप्शन सी सामाजिक अधिगम, ऑप्शन डी मानवतावादी सिद्धांत. मित्रांनो सांगा या प्रश्नाचं उत्तर. व्हिडिओ आवडत असेल तर यस टाईप करा मित्रांनो कमेंटमध्ये आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी सामाजिक अधिगम. प्रश्न क्रमांक 8, किस अवस्था में बच्चा संरक्षण कंजर्वेशन की अवधारणा को समझने लगता है? ऑप्शन ए संवेदीगत्यात्मक अवस्था, ऑप्शन बी पूर्व संचालन अवस्था, ऑप्शन सी ठोस संक्रियात्मक अवस्था, ऑप्शन डी औपचारिक संक्रियात्मक अवस्था. मित्रांनो काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन सी ठोस संक्रियात्मक अवस्था. मित्रांनो एक सूचना द्यायची होती. आपण शक्यतो पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये मॅक्झिमम सोमवार किंवा मंगळवारपासून आपण नाही का प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण देखील देणार आहोत. म्हणजे जशी आपली सिरीज चालू आहे तशीच पण प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण पण तुम्हाला मिळेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्नामध्ये काय आहे ते समजेल. कोणत्या तरी मॅडमने आज कमेंट केले होते आपल्या याच्यावर की सर विश्लेषण वगैरे करा. तर मित्रांनो त्यावर थोडा वेळ लागत आहे म्हणून 4-5 दिवस तुमच्याकडून मी मागत आहे. मला 4-5 दिवस द्या, त्यानंतर आपण विश्लेषण पण देणार आहोत. जर तुम्हाला हे ठीक वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की सर विश्लेषण द्या. जर तुम्हाला वाटत असेल की हे असंच चालू द्या सर, तर सर जसं चालू आहे तसं चालू द्या असं कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि मित्रांनो जर मी वारंवार जर मी हे तुम्हाला म्हणत आहे कमेंटमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या, जर हे तुम्हाला आवडत नसेल मित्रांनो तर ते मला सांगा, मी ते बंद करेल. मी हे करण्यामागे कारण काय, तुमची प्रॅक्टिस देखील होईल त्यासाठी मी हे करत आहे मित्रांनो. जर तुम्हाला हे थोडं वेळ खाण्यासारखं वाटत असेल तर तुम्ही मला सांगा, मी ते बंद करेल मित्रांनो. पण शक्यतो हे तुमच्या चांगल्यासाठीच मला वाटत आहे म्हणून मी हे करत आहे. काय तुमचा फीडबॅक आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, कृपया करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन सी ठोस संक्रियात्मक अवस्था. पुढचा प्रश्न क्रमांक 9,
बुद्धि परीक्षण का मुख्य उद्देश्य क्या है? ऑप्शन ए स्मरण शक्ति मापना, ऑप्शन बी उपलब्धि मापना, ऑप्शन सी मानसिक क्षमता का आकलन, ऑप्शन डी व्यक्तित्व का मूल्यांकन. काय असू शकते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर? नव्या प्रश्नाचं आपल्याला द्यायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी मानसिक क्षमता का आकलन. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. यदि शिक्षक पाठ पढ़ाते समय छात्रों के पूर्व ज्ञान को सक्रिय करता है तो यह किस दृष्टिकोण को दर्शाता है? ऑप्शन ए व्यवहारवादी, ऑप्शन बी रचनावादी, ऑप्शन सी अनुशासनात्मक, ऑप्शन डी यांत्रिक. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी रचनावादी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. समावेशी शिक्षा का मुख्य उद्देश्य क्या है? ऑप्शन ए केवल विशेष बच्चों की शिक्षा, ऑप्शन बी सभी बच्चों को समान अवसर देना, ऑप्शन सी प्रतिभाशाली बच्चों को अलग करना, ऑप्शन डी पाठ्यक्रम को सरळ बनाना. तर मित्रांनो काय असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी सभी बच्चों को समान अवसर देना. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. निम्न में से कौन सा भावनात्मक विकास से संबंधित है? ऑप्शन ए तर्क करना, ऑप्शन बी आत्मनियंत्रण, ऑप्शन सी स्मृति, ऑप्शन डी कल्पना. उत्तर द्यायचं आहे. प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी आत्मनियंत्रण. व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13. यदि कोई बच्चा दंड के डर से कार्य करता है तो नैतिक विकास की कौन सी अवस्था है? ऑप्शन ए पूर्व परंपरागत, ऑप्शन बी परंपरागत, ऑप्शन सी उत्तर परंपरागत, ऑप्शन डी सामाजिक अनुबंध. काय असणार आहे मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे पूर्व परंपरागत. मित्रांनो विश्लेषण द्यायचं का याबद्दल मी विचारलेलं आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. जर विश्लेषण हवे असेल मित्रांनो तो व्हिडिओची लिंक देखील आपली वाढणार आहे. तर तुम्हाला काय योग्य वाटते ते तुम्ही सांगा, मी त्यानुसार कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करू. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14. बच्चों में व्यक्तिगत भिन्नताओं का मुख्य कारण क्या है? ऑप्शन ए केवल पर्यावरण, ऑप्शन बी केवल वंशानुक्रम, ऑप्शन सी वंशानुक्रम और पर्यावरण दोनों, ऑप्शन डी शिक्षक. काय असू शकते मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ते तुम्ही सांगायचं आहे. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी वंशानुक्रम और पर्यावरण दोनों. प्रश्न क्रमांक 15. अधिगम को स्थायी बनाने में सबसे अधिक सहायक क्या है? ऑप्शन ए रटने की विधि, ऑप्शन बी पुनर्बलन, ऑप्शन सी दंड, ऑप्शन डी भय. काय असणार आहे मित्रांनो सांगायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी पुनर्बलन. पुढचा प्रश्न बघूया. जब बच्चा स्वयं लक्ष्य निर्धारित करता है तो यह किस प्रकार की प्रेरणा है? ऑप्शन ए बाह्य, ऑप्शन बी नकारात्मक, ऑप्शन सी आंतरिक, ऑप्शन डी सामाजिक. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 चालू आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी आंतरिक. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17. निम्न में से कौन सा संज्ञानात्मक विकास का उदाहरण है? ऑप्शन ए दौड़ना, ऑप्शन बी रोना, ऑप्शन सी समस्या समाधान, ऑप्शन डी अनुकरण. सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी समस्या समाधान. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18. बाल केंद्रित शिक्षा में शिक्षक की भूमिका क्या होती है? ऑप्शन ए नियंत्रक, ऑप्शन बी दंडदाता, ऑप्शन सी मार्गदर्शक, ऑप्शन डी निरीक्षक. काय असू शकते मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे सी मार्गदर्शक, फॅसिलेटर, सुलभक. प्रश्न क्रमांक 19. यदि बच्चा गलती से सीखता है तो यह किस विधि का उदाहरण है? ऑप्शन ए व्याख्यान विधि, ऑप्शन बी प्रयास त्रुटि विधि, ऑप्शन सी परियोजना विधि, ऑप्शन डी अवलोकन विधि. प्रश्न सोपा आहे मित्रांनो, उत्तर द्यायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी प्रयास त्रुटि विधि. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. सीखने में रुचि उत्पन्न करने का सबसे प्रभावी तरीका कौन सा है? ऑप्शन ए दंड, ऑप्शन बी भय, ऑप्शन सी प्रेरणा, ऑप्शन डी बाध्यता. मित्रांनो निगेटिव्ह शब्द इग्नोर करा आणि पॉझिटिव्हकडे जा. आणि ते पॉझिटिव्ह फक्त एकच शब्द आहे मित्रांनो, ते आहे प्रेरणा. म्हणजे आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन सी प्रेरणा. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. क्रमांक 21. कक्षा में विविध पृष्ठभूमि के छात्रों के लिए शिक्षक को क्या करना चाहिए? ऑप्शन ए एक ही विधि अपनाना, ऑप्शन बी लचीली शिक्षण विधियाँ अपनाना, ऑप्शन सी केवल प्रतिभाशाली छात्रों पर ध्यान देना, ऑप्शन डी पाठ्यक्रम कम करना. मित्रांनो पॉझिटिव्ह उत्तर काय राहणार आहे ते आपल्याला द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं असेल असं मी गृहीत धरतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी लचीली शिक्षण विधियाँ अपनाना. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22. बुद्धि और उपलब्धि में मुख्य अंतर क्या है? ऑप्शन ए दोनों समान है, ऑप्शन बी बुद्धि जन्मजात होती है, उपलब्धि अर्जित, ऑप्शन सी उपलब्धि जन्मजात होती है, ऑप्शन डी दोनों केवल पर्यावरण पर निर्भर. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी बुद्धि जन्मजात होती है, उपलब्धि अर्जित की जाती है. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. निम्न में से कौन सा सीखने का परिणाम नहीं है? ऑप्शन ए व्यवहार में परिवर्तन, ऑप्शन बी
ज्ञान में वृद्धी, ऑप्शन सी अस्थायी थकान, ऑप्शन डी कौशल विकास. तर मित्रांनो काय उत्तर राहणार आहे ते सांगायचं आहे. आणि मित्रांनो शेवटची तारीख राहणार आहे 18 डिसेंबर. फॉर्मची फक्त 2 ते 3 दिवस राहिलेली आहे मित्रांनो, म्हणून लवकरात लवकर ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म भरून घ्या मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी अस्थायी थकान. फॉर्म भरून घ्या मित्रांनो ज्यांनी अजून फॉर्म भरला नसेल त्यांनी. प्रश्न क्रमांक 24, यदि बच्चा अपने सीखने की स्वयं निगरानी करता है तो यह क्या कहलाता है. ऑप्शन ए पुनर्बलन, ऑप्शन बी मेटाकॉग्निशन, ऑप्शन सी अनुकरण, ऑप्शन डी स्थानांतर. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी मेटाकॉग्निशन. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25, निम्न में से कौन सा सामाजिक विकास का संकेत है. ऑप्शन ए आत्मसंवाद, ऑप्शन बी सहयोग करना, ऑप्शन सी याद करना, ऑप्शन डी कल्पना करना. तर मित्रांनो 25वा प्रश्न चालू आहे आपला. व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी सहयोग करना. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 26, बच्चों में सृजनात्मकता को बढ़ावा देने के लिए शिक्षक को क्या करना चाहिए. ऑप्शन ए केवल सही उत्तर स्वीकार करना, ऑप्शन बी प्रश्न पूछने से रोकना, ऑप्शन सी स्वतंत्र अभिव्यक्ती देना, ऑप्शन डी कठोर अनुशासन रखना. तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे काय काय इग्नोर करायचं आपल्याला. केवल, त्यानंतर रोकना, त्यानंतर कठोर हे शब्द निग्लेक्ट करायचा आहे मित्रांनो. आणि ऑप्शन सी स्वतंत्र अभिव्यक्ती देना. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 27, किस अवस्था में बच्चा तार्किक रूप से सोच सकता है लेकिन केवल ठोस वस्तुओं के संदर्भ में. ऑप्शन ए पूर्व संचालन, ऑप्शन बी संवेदी गत्यात्मक, ऑप्शन सी ठोस सक्रियात्मक, ऑप्शन डी औपचारिक संक्रियात्मक. प्रश्न क्रमांक 27 चालू आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे, तुम्ही कमेंटमध्ये टाईप केलं असेल, ऑप्शन सी ठोस संक्रियात्मक. प्रश्न क्रमांक 28, सीखने का स्थानांतरण तब होता है जब. ऑप्शन ए पुराना ज्ञान नई स्थिति में प्रयोग करता है होता है, ऑप्शन बी बच्चा भूल जाता है, ऑप्शन सी अभ्यास बंद हो जाता है, ऑप्शन डी दंड दिया जाता है. तर मित्रांनो काय असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगायचं आहे. मित्रांनो 28व्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन ए पुराना ज्ञान नई स्थिति में प्रयोग होता है. मित्रांनो ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा फॉर्म भरला म्हणून. आणि ज्यांनी फॉर्म भरला नसेल ते सांगा की कधी फॉर्म भरणार आहे. आणि फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या मित्रांनो, संधी पुन्हा खूप लेट येणार आहे. प्रश्न क्रमांक 29, शिक्षा का मुख्य उद्देश्य क्या होना चाहिए. ऑप्शन ए परीक्षा पास कराना, ऑप्शन बी जानकारी भरना, ऑप्शन सी सर्वांगीण विकास, ऑप्शन डी अनुशासन सिखाना. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे तुम्हाला माहीत आहे, तर मी उत्तर देऊन देतो, ऑप्शन सी सर्वांगीण विकास. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. व्हिडिओला लाईक केला नसेल तर कृपया करून लाईक करा. आणि 30 पैकी किती गुण येणार आहे ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 30, यदि शिक्षक बच्चों की त्रुटियों को सीखने के अवसर के रूप में देखता है तो यह किस दृष्टिकोण को दर्शाता है. ऑप्शन ए व्यवहारवादी, ऑप्शन बी दंडात्मक, ऑप्शन सी रचनावादी, ऑप्शन डी निरंकुश. तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे दंड, व्यवहारवादी. तर उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन सी रचनावादी. उत्तर राहणार आहे रचनावादी, ऑप्शन सी. तर मित्रांनो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार, तुम्ही शेवटपर्यंत थांबलात. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन आर, तिथे जाऊन डाउनलोड करा. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो.